नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ बडोदा इथे ऑफिसर पदभरती निघालेली आहे 2025 करता। अतिशय छान पदभरती आहे, परंतु या भरतीमध्ये तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल अशाच विद्यार्थ्यांसाठी ही भरती असेल, अन्यथा ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे त्यांनी ही भरती इथेच स्किप केली तरी चालेल। तर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल, ज्यांना या जॉबची गरज असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघावा, अन्यथा बघण्याची गरज नाही आहे। तर चला बघूया व्हिडिओकडे। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नाही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला मग डिटेल्स बघूया। बघा, पद आहे व्यवस्थापक आणि अधिकारी असे दोन पद आहेत या ठिकाणी। पदांची संख्या 417 आहे। शैक्षणिक पात्रता बघा, वेगवेगळ्या पदांकरता दोन प्रकारची पदं आहेत, त्यानुसार शैक्षणिक पात्रता आपण जेव्हा जाहिरात असेल तेव्हा बघू। वयोमर्यादा सुद्धा वेगळी आहे, एक्सपिरियन्सनुसार वयोमर्यादा अलग असेल, परंतु मात्र त्यामध्ये 3 वर्ष आणि 5 वर्ष ही SC ST करता आणि OBC करता तुम्हाला मिळेलच। वेतन अतिशय छान आहे, त्यामुळे वेतनही आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सरळ बघूया अगोदर जाहिरात। तर बघा, बघू शकता बँक ऑफ बडोदा या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट निघालेली आहे। रिक्रुटमेंट जी आहे ती 6/8 पासून सुरू झालेली आहे, परंतु शेवटची तारीख अजूनही 26/8/2025 आहे, म्हणजे अजून बराच वेळ आहे। तर त्यामुळे तुम्ही ज्यांनाही या ठिकाणी जॉबची गरज असेल त्यांनी हा अर्ज नक्की भरावा। आता पद बघू कुठले कुठले आणि कशा कशा पद्धतीचे आहेत। तर पहिलं पद बघा, मॅनेजर सेल्स अंतर्गत आहे, स्केल 2चं पद आहे। एकूण 227 पदं या ठिकाणी अपेक्षित आहेत। मिनिमम जे वय आहे ते 24 ते 34 हा क्रायटेरिया आहे, 24 कमीत कमी 34 मॅक्झिमम। शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन तर तुमचं असणं गरजेचंच आहे, परंतु त्यासोबत जर MBA असेल, PGDM असेल मार्केटिंग आणि सेल्समध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल। 3 वर्षाचा अनुभव मात्र तुम्हाला सेल्स बँकिंगमध्ये असणं गरजेचं आहे, किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जिथे तुम्ही प्रोडक्ट विकू शकता त्या ठिकाणचा। दुसरं जे पद आहे बघा, ते आहे ॲग्रिकल्चर ऑफिसर सेल्स करताच। स्केल 1चं पद आहे, 142 पदसंख्या या ठिकाणी आहे। 24 वर्ष ते 36 वर्ष हा वयोगट त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। 4 वर्षाची जी डिग्री आहे ॲग्रिकल्चरची, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हस्बंडरी, व्हेटरनरी सायन्स किंवा डायरीज, फिशरी या प्रकारचं तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही आहे। सोबतच त्या ठिकाणी 2 वर्षाचा मात्र तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा डिप्लोमा असणं, खास करून मार्केटिंग सेल्समधला आणि ॲग्री बिझनेसमधला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स असेल। या ठिकाणी एक्सपिरियन्स जो आहे ॲग्रिकल्चर ऑफिसर सेल्समध्ये ते 1 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे ॲग्री सेल्समध्ये, खास करून BFSI अंतर्गत। आणि दुसरं जे पद होतं मॅनेजर ॲग्रिकल्चर सेल्समधलंच आहे, ते स्केल 2चं पद आहे। या ठिकाणी तुम्हाला 48 पदं असतील, वयमर्यादा 26 ते 42 वर्ष असेल, परंतु मात्र या पर्टिक्युलर मॅनेजर पदाकरता 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे। पहिल्या पदाकरता ऑफिसर ॲग्रिकल्चरला 1 वर्ष आणि दुसऱ्या पदाला 3 वर्ष। तर अशा प्रकारची जवळपास ही 417 पदं तुम्हाला त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा अंतर्गत सेल्स ऑफिसर आणि मॅनेजरची तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील। आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किती असतील तर याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत, तर तुम्ही ते एकदा डिटेलमध्ये बघून घेऊ शकता। कॅटेगरीनुसार रिझर्वेशन कोण्या जागेला किती असेल त्याचीही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध बघायला मिळेल। आता जो महत्त्वाचा राहते मुद्दा तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस वगैरे काय असेल आणि वेतन काय असेल। तर बघा, स्केल 1 JMG स्केल 1ला तुम्हाला वेतनचा बॉन्ड जो आहे 48,480 बेसिक सुरू होईल, 85,920 रुपये पर्यंत तुमचं जे वेतन आहे ते सॅलरी निघून जाईल। खास करून तुम्हाला इन हँड जे आहे 67,160 रुपये मिळेल। स्केल 2 करता 64,820 रुपये बेसिक असेल आणि 93,960 रुपये एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहील। शेवटी सोबतच अजूनही पर्स असतात त्या ठिकाणी, रेंट वॉलन्स वगैरे असतात, तेही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहेत। आता शैक्षणिक पात्रता वगैरे आपण तर बघितलीच आहे, सोबतच जे सिलेक्शन प्रोसिजर आहे ते एकदा बघून घेऊया। तर सिलेक्शन प्रोसिजर अंतर्गत बघा, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट होणार आहे, नंतर सायकोमेट्रिक टेस्ट त्यांनी त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आणखी कुठली टेस्ट जर अपेक्षित असेल तर ते त्या ठिकाणी घेऊ शकतील असं म्हटलं आहे। सोबत ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जे विद्यार्थी पास करतील त्यांच्याकरता असतात। आता ऑनलाईन टेस्टमध्ये काय असेल तर बघा, 4 जे घटक आहेत, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज। तर या ठिकाणी बघा 25-25-25 रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांटी करता 25-25 आहेत, आणि प्रोफेशनल नॉलेज करता 75 जे क्वेश्चन्स आहेत ते दिले आहेत। 150 क्वेश्चन्स असतील, टोटल मार्कांचं वेटेज 225 आहे। ड्युरेशन 75 मिनिटाचा असेल, टोटल 150 मिनिटाचं तुम्हाला हे वेटेज असेल। बायलँग्वेजमध्ये तुमचा हा पेपर असेल, त्यामुळे हिंदी इंग्लिश अशा 2 प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेजमध्ये पेपर हा देता येणार। महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, ठाणे आणि नागपूरमध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला हे सेंटर्स असतील ज्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकाल। एक्झामचं वगैरे कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं ही संपूर्ण डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे कसं असेल संपूर्ण भरतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील। तर ही जाहिरात छान आहे, परंतु ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी यायला
हरकत नाही. पुन्हा एकदा शेवटी जाताना अर्ज तारीख 26/8 आहे. त्या ठिकाणी निवड जी आहे ती ऑनलाईन टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत आणि जीडी या पद्धतीने तुमची निवड असेल. परीक्षा शुल्क असेल जनरल, ओबीसी आणि इकॉनॉमिकल वीकर सेक्शन करता 850 रुपये, SC ST PWD वाल्यांना 175 रुपये. आता अर्ज कुठून करायचा आहे तर www.bankofbaroda.in या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज करावा लागेल. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट बँक जॉब करता. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज इतरांना शेअर करा. निश्चितच ही फ्रेशर्स करता नाही आहे, एक्सपिरियन्स होल्डर्स करता आहे, परंतु तुम्ही जर त्यांना पर्यंत शेअर करत गेला तर नक्कीच योग्य व्यक्तीपर्यंत ही भरती पोहोचेल आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करण्यास नक्कीच पात्र होईल. तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जुळत राहा. धन्यवाद.